मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात गेलेले डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक अभिजित पवार हे अवघ्या 2 दिवसांमध्ये स्वगृही परतले. तडीपार करून मोक्का लावू, 2 वर्षे जेलमध्ये डांबून ठेवू, ईडीची कारवाई करू अशा धमक्या नजीब मुल्ला यांनी दिल्याने आपण घाबरलो होतो. त्यामुळे मी आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचलो होतो. त्यातूनच मला जबरदस्तीने अजित पवार यांच्यासमोर उभं केलं आणि माझा पक्षप्रवेश करून घेतला, असा खळबळजनक आरोप अभिजित पवार यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत केला आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड देखील या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर त्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर आज आपली बाजू मांडण्याकरिता पत्रकार परिषदेअंतर्गत केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने देखील ठाणे कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेस माजी खासदार आनंद परांजपे, त्याचबरोबर माजी नगरसेवक नजीब मुल्ला, वीरू माघबारे हे देखील येथे उपस्थित होते. या आरोप प्रत्यारोपानंतर त्यांनी देखील आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करत आव्हाडांना एक वेगळ्याच प्रकारचं चॅलेंज दिलेलं आहे. नाही, मी गृह खात्याला आताही तक्रार, मी कधी गृह खात्याला बोललो नाही, हे सगळं मी सांगितलं नाही देवेंद्र फडणवीस साहेबांना. मी आज पहिल्यांदाही बोलतोय की हा अति व्हायला लागलं. म्हणजे मी खून पचवू शकतो, मी आत्महत्या पचवू शकतो, मी कोणालाही ब्लॅकमेलिंग पचवू शकतो, सुपारी पचवू शकतो. हे जेव्हा माणसाच्या असं अंगवळणी पडायला लागतं ना, तेव्हा तो स्वतःला दाऊदपेक्षा मोठा समजायला लागतो. परमबीर सिंग साहेबांना पुढे घ्या ना. परमबीर सिंग साहेबांनी ह्याचं आणि दाऊदचं कॉन्व्हर्सेशन टेप केलेलं आहे. याचं आणि दाऊद म्हणजे नजीब मुल्ला आणि दाऊद यांचं झालेलं संभाषण टेप केलंय. त्याच्यावरती त्याला अटक होणार होती. आम्ही कसं बसा हातापाया पडून ते प्रकरण मिटवलं. 1993 सालचा अर्ज आहे, जो जमील शेख ज्याचा मर्डर झाला त्यांच्या खानदानाने केळकर साहेबांना दिलाय की मर्डर झाल्यानंतर काही दिवसातच आरोपींनी मोठं घर बांधलं राबोडीमध्ये. अचानक मोठं घर कसं काय बांधतो तो? आणि हे पत्र ऑन रेकॉर्ड आहे. आता हे पत्र पोलीस म्युन्सिपल कमिशनरला पाठवणार आहे. म्युन्सिपल कमिशनर तर राबोडीत कारवाईच घेत, राबोडीत बिनधास्त चालू आहेत सगळी बांधकामं, कोणीही कारवाई करत नाही. हा याच्यातला मुख्य आरोपी ओसामा यांनी तर राबोडीमध्ये बंगला बांधला. आपला राबोडी काय उत्तर प्रदेश गोरखपूरच्या त्याच्या गावात मोठा बंगला बांधला, शोभिवंत बंगला. हे पैसे आले कुठनं? आणि मी आज ही तक्रार नोंदवतोय टीव्हीच्या माध्यमात. सगळ्या आरोपींचे मोबाईल चालू आहेत. सगळे आरोपी बाहेर कोणाला दम देत आहेत. इरफान जो आरोपी नंबर 1 आहे, ज्यांनी नजीब मुल्लाचं नाव घेतलं की ह्यांनी सुपारी दिली म्हणून, त्याच्या आई वडिलांना धमकीचे फोन गेले, त्यांचे मोबाईल नंबर देखील आहेत. ते फोन जातात कसे? हे फोन आतमध्ये येतात कुठनं? ठाणे कारागृहात ज्याचं कॅन्टीन आहे, त्या कॅन्टीनच्या माध्यमातून हे सगळं ऑपरेशन होतं. त्यामुळे आठवड्यातनं 2दा बिर्याणी, आठवड्यातनं 2दा मटण, हे सगळं जेलमध्ये जातं. राजकारण चालू होतं. ह्या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये ब्लॅकमेलिंगची सवय खूप चालू झालेली आहे. जितेंद्र आव्हाड साहेब हे माझे नेते, मी त्यांची कधीही आयुष्यात साथ सोडणार नाही. काही गोष्टी अशा झाल्या त्यामध्ये म्हणजे माझा जो पास्ट बघून चालू करण्यात आला की म्हणजे ज्यानंतर एक 307 खोटी होती ती, त्याच्यानंतर तळीपार झालो, त्याच्यानंतर परत एक 19 तारखेला जी केस झाली इलेक्शनच्या आदल्या दिवशी, त्याच्यामध्ये मला खूप त्रास देण्यात आला. म्हणजे राजकारणामध्ये असं काही घडू शकतं हे या सर्व राजकारण्यांकडनं मला शिकायला भेटलं. तुम्हाला आता मेसेज येतील की ते स्वतः माझ्याकडे आले होते, आम्ही त्यांना काय बोलवलं नव्हतं. तर तुम्हाला नजीब मुल्ला यांची सवय माहित असेल, त्या पद्धतीचा त्यांचा प्रेशर होता. त्या पद्धतीने काही लोक माझ्या घरी पाठवण्यात आले 21 तारखेला. त्याच्या आधी जो झालेला इन्सिडेंट तुम्हाला सांग. 19 तारखेला 307च्या मॅटर मध्ये मी 50 दिवस बाहेर राहील. माझी चुकी काय होती? मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो. माझ्या ऑफिसमध्ये बसलो असताना त्यांच्या सांगण्यावरून एक मनुष्य माझ्या ऑफिसला येतो, शिवीगाळ करतो, शिवीगाळ चालू करतो. मी तेव्हा ऑफिसमध्ये बसलो होतो. त्याच्यानंतर ऑफिसमधनं मी काय बाहेर निघालो नाही. बाहेर काय घडलं हे मला माहित नाही. मग मी बाहेर असा निघून गेल्यानंतर माझ्यावरती 307चा गुन्हा दाखल झाला हे मला कळलं. मी तिथनं निघून गेलो, कारण की मला हे फसवण्याचा षडयंत्र त्यांचा चालू होता. प्रेशर होता की माझ्यावरती मकोका अंतर्गत कारवाई करा. वर्षापासून शांत होतो, संयमपणा ठेवला होता की एकत्र काम केल्यानंतर आपण खानदानी असल्यावर आपण खालच्या पातळीवर जायचं नाही. शेवटी राजकारण हे लोकसेवेसाठी असतो. समोरचा माणूस खालची पातळी धरून, कारण त्यांचा स्वभाव होता कोणावर खोटे गुन्हे दाखल करायचे, कोणावर आपण तडीपार करायचा, कोणाला काय करायचं, तुम्ही कळवा मुंबरामध्ये बघितलं असेल. पण प्रत्येक वेळी संयमपणा घेतला, आरोप होत राहिले. पण कालची पातळी सोडून त्यांनी एकदम खालच्या दरावर जाऊन जे त्यांनी माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, परांजपे साहेब, माझ्या सहकारी वीरू, माझ्यावर जे आरोप केले
ते पूर्णपणे खोटे. मला अभिजित पवार नावाच्या इस्माला काय घेण्यात रसच नव्हता. 15 दिवसापूर्वी मला वीरू आगमरेचा फोन येतो का साहेब अभिजित पवारला भेटायचंय. मी बोललो 2 दिवसात वेळ देतो. नाही संध्याकाळचा वेळ होता. त्याने आजच द्या, नाहीतर तो दुसऱ्या पक्षात चाललाय, त्याची इच्छा आपल्याबरोबर यायची. त्याला मी तेव्हा सांगितलं का मला त्याच्यावर विश्वास नाहीये, पण एक सहकारी कळकळीची विनंती करतो, पक्ष वाढवण्यासाठी सर्वांना एकत्र करण्यासाठी तो जिद्द आहे. मी बोललो ओके बोलव, चल रात्री तुला वेळ देतो. 10:30च्या सुमारास ते भेटायला आले. भेटून गेल्यानंतर परत 8-10 दिवस मी त्यांना विचारपूस पण केली नाही. समोरून परत आला, 15-20 पोरांना घेऊन आला का सर्वांना तुम्हाला भेटायचं. भेटल्यावर स्वतःने तारीख नक्की केली, कसं काय करायचं, शिवजयंतीच्या आधी आपण कार्यक्रम करू. स्वतःहून केल्यानंतर आत्ताच वीरूनी जे पुरावे दिले, ज्याला ब्लॅकमेल केलं जातं तरी खूप अरेतुरेने बोललाय. मी एवढाच आपल्या मार्फत त्यांना सांगायचंय की तुम्ही माझा संयमपणा बघितला. आता जे आरोप झालेले, आरोप तर झाले, आता सत्य त्या गोष्टीला घडवण्याची वेळ आली आहे. आम्ही आता इन्कम टॅक्सला अर्ज करणार. सर्व फायनान्शियल एजन्सीज या राज्याचे, या देशाचे, त्यांच्या समोर त्याचे अफाट कमवलेले पैसे, गैरव्यवहार, अनैतिक धंदे, सरकारी जागेवर केलेली अतिक्रमण सर्व काढणार. तुम्ही काल सांगतायत की मी 22 तारखेला सुसाईड करणार होतो. आम्ही त्यांच्याकडे गेलोच नाही. जे आरोप करण्यात आलेले आहेत, आम्ही आज मागणी करतोय आणि आम्ही प्रत्येक आठवड्यात एक पत्र जितेंद्र आव्हाडांना पोस्टाने पाठवणार आहे. मी आजपर्यंत साहेब म्हणत होतो जितेंद्र आव्हाडजींना पाठवणार आहे की तुम्ही SITची मागणी कधी करणार. ट्विट करायची खूप आवड आहे त्यांना, पत्र लिहायची, प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आवड आहे. त्यांनी अभिजित पवारने केलेले आरोप, काल त्यांनी केलेली विधानाच्या बाबतीत त्यांनी स्वतः पत्र द्यावं. आम्ही आमचे राज्याचे मुख्यमंत्री साहेब, गृहमंत्र्यांना विनंती करेल का त्यांनी मागणी केल्यानंतर SIT नेमणूक करा. तिथे सर्व पुरावे आम्ही सादर करणार. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक, अतिधोकादायक, अनधिकृत इमारती आणि झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना क्रांतिकारक आहे. मात्र हातबट्ट्याचे व्यवहार करून प्रशासनाने क्लस्टर योजना विकासकांना आंदण देऊ करू नका असं परखड बोल आमदार संजय खैकर यांनी सुनावले आहेत. आमदार केळकर यांनी नागरिकांसमवेत ठाणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली. भाजप शिवसेना युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरात क्लस्टर योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पालिका क्षेत्रात विविध मागण्या 48 पुनर्निर्माण आराखडे तयार करण्यात आले. क्लस्टरसारख्या महत्त्वाकांक्षी योजनेला मूर्त स्वरूप मिळत असताना शहरातील मानपाडा, अशोकनगर, आझादनगर, गणेशनगर तसेच मनोरमा नगर भागात कार्यालय थाटून दंडेलशाही करणाऱ्या विकासकांच्या विरोधात नागरिकांमध्ये क्लस्टरबाबत संभ्रमाचं वातावरण आहे. यापूर्वी अधिवेशनामध्ये आमदार केळकर यांनी अशा हजारो झोपडपट्टी धारकांची बाजू ठामपणे मांडली असल्याने या भागातील नागरिकांनी क्लस्टर संदर्भातील तक्रारीचा पाढा आमदार संजय केळकर यांच्याकडे वाचला. आमदार केळकर यांनी नागरिकांसह थेट ठाणे महानगरपालिका मुख्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी नागरिकांनीही अधिकाऱ्यांकडे क्लस्टर संदर्भात शंका मांडल्या. यावर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि अन्य अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती मांडल्यानंतर क्लस्टरसाठी झोपड्यांचे सर्वेक्षण म्हणजेच अंतिम मंजुरी नसल्याचा विश्वास रहिवाशांनी दिला. तसेच क्लस्टरविषयी शंका असेल तर प्रशासनाने जाहीर सभा अथवा बैठक घेऊन रहिवाशांचे शंकांचे निरसन करावे. त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवरही तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून घ्याव्यात असे सक्त निर्देश देत क्लस्टर योजना विकासकांना आंदण देऊ नका असे प्रशासनाला बजावलं आहे. नाही, क्लस्टरच्या संबंधामध्ये मी आजच एका भागातल्या क्लस्टरच्या संबंधामध्ये तिथल्या लोकांच्या अडीअडचणी आणि शंका कुशंका ज्या आहेत त्या कुठेतरी आयुक्त क्लस्टरच्या पातळीवर, अधिकाऱ्यांच्या पातळीवर ते सुटल्या पाहिजेत. त्यांना त्याची नीटपणे माहिती करून द्यायला पाहिजे. मी विधिमंडळात पण सांगितलं की क्लस्टर हे बिल्डरला आंधण दिल्यासारखं देऊ नका. बिल्डरची माणसं जी आहेत ती त्या ठिकाणी फिरायला पाठवू नका. आधी त्या लोकांना, कारण क्लस्टर ही क्रांतिकारी योजना आहे, परंतु त्याचा इम्प्लिमेंटेशन जे आहे ते विविध प्रकारे चुकीच्या पद्धतीने होत असल्यामुळे अनेक हजारो नागरिकांमध्ये मोठा संभ्रम आहे की आपली फसवणूक तर होत नाही आहे ना. आणि त्याच्यामुळे क्लस्टरच्या अधिकाऱ्यांनी त्या त्या ठिकाणी जाऊन योग्य ती माहिती द्यावी, ती अधिकृत राहील आणि मग ती क्लस्टरची योजना जी आहे ती स्वीकारायची का न स्वीकारायची हे तिथले लोक ठरवतील. आणि त्या दृष्टीने आजच मी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि लोकांची बैठक घेतली. पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मूर्तिकारांना ठाणे महानगरपालिकेतर्फे शाडू माती आणि मूर्ती घडवण्यासाठी जागा विनामूल्य देण्यात येणार आहेत. मातीची उपलब्धता आणि प्रभागनिहाय जागांचे नियोजन करण्यासाठी मूर्तिकारांनी शाडूची माती मिळवण्यासाठी पुढील 15 दिवस ठाणे महानगरपालिकेकडे मागणी नोंदवावी, तसेच जागेसाठी अर्ज करावा असं आवाहन ठाणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आलं आहे. पर्यावरणपूरक गणपती साजरा करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार मूर्तिकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची 16 जानेवारी रोजी बैठक घेतली. तसेच 3 फेब्रुवारी रोजी पर्यावरणपूरक गणेशोत्सव नियमावली 2025 ही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मूर्तिकारांनी शाडूची मातीची मागणी तसेच जागेसाठी अर्ज लवकरात लवकर करावा. त्यानुसार पर्याप्त वेळेत शाडूची माती उपलब्ध करणे शक्य होईल. तसेच जागांसाठी अर्ज आल्यावरती त्यानुसार प्रभागनिहाय जागा शोधून त्या मूर्तिकारांनी मूर्ती घडवण्यासाठी विनामूल्य देता येतील असं मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितलं आहे. शाडूच्या मातीसाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालय, पाचपाखाडी येथील प्रदूषण नियंत्रण विभाग आणि जागेसाठी संबंधित प्रभाग समिती कार्यालय येथे अर्ज करावा लागणार आहे. तरी संबंधित मूर्तिकारांनी या दोन्ही गोष्टी पुढील 15 दिवसात कराव्यात असं आवाहन महापालिकेने केलं आहे. प्रधानमंत्री आवास योजना नगरपालिका आणि महानगरपालिकांना सक्तीची करावी. अमृत आणि स्मार्ट सिटी योजनेसाठी भरीव आर्थिक तरतूद करावी. PME बससेवा योजनेअंतर्गत पालिकांना वाढीव अनुदान मिळावे. मेट्रोच्या कामाला गती द्यावी. अशा प्रमुख महत्त्वपूर्ण मागण्या ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केल्यात. नवी दिल्लीतील संसद भवनामध्ये नगरविकास आणि गृहनिर्माण विषयक स्थायी समितीच्या बैठकीत आवास आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या सन 2025 आणि 2026च्या अर्थसंकल्पावरती अनुदानाच्या मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी समितीचे सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के यांनी चर्चेत भाग घेतला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रीमती मालाल राजलक्ष्मी होत्या.
2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये 96,777 कोटींची भरीव तरतूद करण्यात आली. ती गतवर्षीच्या तुलनेमध्ये 17% अधिक आहे. सन 2024-25मध्ये 63,669.93 कोटी खर्च करण्यात आले आहेत. मंजूर निधीपेक्षाही कमी खर्च करण्यामागचं कारण काय, असं खासदार नरेश म्हस्के यांनी विचारून स्पष्टीकरण मागितलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेला 21 फेब्रुवारीपासून सुरुवात झालेली आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातून 10वीच्या परीक्षेसाठी 1,21,244 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 338 केंद्रावरती ही परीक्षा घेतली जाणार आहे. यंदा 10वी बोर्ड परीक्षेचा पॅटर्न सोपा झाला आहे, त्यामुळे उत्तीर्णांची संख्या वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 21 ते 17 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा संपन्न होत आहे. 10वीच्या परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडूनही नियोजन काटेकोर करण्यात आलेलं आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून 338 परीक्षा केंद्रावरती ही परीक्षा घेतली जाणार आहे. ग्रामीण भागात 60 आणि महापालिका क्षेत्रामध्ये 278 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. तर परीक्षा कामकाज 20 परिरक्षक केंद्रामार्फत होणार आहेत. 10वीची परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त पार पडावी यासाठी शिक्षण विभागाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने 6 भरारी पथके तैनात करण्यात आलेली आहेत. तसेच प्रत्येक महापालिका व तालुका स्तरावर प्रत्येकी 2 बैठे पथक नियुक्त करण्यात आलेली आहेत. महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथके देखील कार्यरत राहणार आहेत. याशिवाय परीक्षा केंद्राची तपासणी करण्यासाठी जिल्हा स्तरावरील विविध खात्यांचे अधिकारी भेट देतील, अशी माहिती शिक्षणाधिकारी ललिता धैतुरे यांनी दिली आहे.